नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला झणझणीत आणि खमंग अशा गावरान पद्धतीच्या दोडक्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि एक छोटंसं वाटण आहे, यामुळे या भाजीला खूप छान चव येते. तर रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी अर्धा किलो दोडका घेतला आहे. त्याचे असे 6 भाग केले आहेत, म्हणजे तो लवकर शिजला जातो. आणि त्याच्यावरची जी शिरा असतात ना, त्या पूर्ण काढून याला पाण्यामध्ये ठेवून घेतला आहे. चला आता या भाजीसाठी वाटण लागतं ते बनवून घेऊयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तर 2 इंच खोबऱ्याचा तुकडा घेतला होता. त्याचे असे बारीक बारीक स्लाइस करून घेतले आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे बारीक तुकडे आणि 1 मूठ भरून कोथिंबीर. याला आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, पाण्याचा न वापर करता. तर हे बघा, मी जाडसर असं याला वाटून घेतलेलं आहे. आता वाटण तयार आहे. आपण भाजी बनवण्यासाठी घेऊयात. भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे. कढई चांगली तापली की त्यामध्ये टाकूयात 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला गुलाबी रंगावर कांदा आपला परतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं, ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे वाटण परतताना गॅस कमी ठेवायचा आहे, कारण की हे वाटण कोरडं आहे, त्यामुळे ते करपू शकतं. वाटण परतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे घरगुती काळं तिखट असतं ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता. 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इथे मटण मसाला वापरायचा आहे. नाही वापरला तरीही चालतो, पण वापरा, खूप छान टेस्ट येते. आणि याला आपण मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. तर हे बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे चिरून आणि शिरा काढून जे दोडके घेतले होते ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत. तर हे बघा, मसाल्याचं मस्त असं कोटिंग आलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्या भाजीचं मीठ मी इथेच टाकून घेणार आहे, म्हणजे आपला दोडक्यात याची चव खूप छान उतरते. आणि आता आपण याला मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस आपल्याला पूर्ण कमी करून घ्यायचा आहे आणि यावरती लीड झाकून फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे दोडका लवकर शिजतो. तर हे बघा, मस्त असं एक वाफ काढून झालेली आहे. आपण याला मिक्स करून घेऊयात. अजिबात मसाला खाली चिटकलेला नाही, तुम्ही पाहू शकता. मिक्स करून झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. मी गरम पाणी ओतत आहे, कारण की कोणतीही रस्सा भाजी करताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढा तुम्ही ते गरम पाणी वापरायचं आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. यामुळे भाजीला खूप छान थिकनेस येते. आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊयात. तर बघा, किती मस्त आता दाटसर असा रस्सा झालेला आहे. आता गॅस फुल करून आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा, मी फुल गॅसवरती याला एक उकळी काढून घेतली आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेला आहे. आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करून 10 ते 12 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे, किंवा दोडका शिजेपर्यंत. तर बघा, मस्त मी दोडका शिजवून घेतलेला आहे. तुम्ही कट पाहू शकता, खूप छान असा कट आलेला आहे त्याला. तुम्हाला मी दाखवते सुद्धा. बघा, किती मस्त अशी तर्री आलेली आहे, कट आलेला आहे. आणि भाजीची थिकनेस तुम्हाला दाखवते, मस्त अशी दाटसर झालेली आहे. तुम्हाला मी दोडका शिजला का नाही ते दाखवते. तर बघा, मस्त असा आपला दोडका देखील शिजलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. खूप टेस्टी अशी ही भाजी बनवून तयार होते. याच्यावरून टाकून घेऊयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अजून एकदा याला मिक्स करून घेऊयात. तर बघा, किती मस्त दिसत आहे भाजी. तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला विसरू नका. तर आता मी एका प्लेटमध्ये ही भाजी सर्व करते. तर तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या खाऊ शकता. खूप भन्नाट लागते, किंवा प्लेन भातासोबत सुद्धा खूप छान लागते. या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
तर अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती येत राहतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत नाही त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारचं बेल आयकॉन असतं ते क्लिक करून ऑल प्रेस करायचं, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।